गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स. तर सध्या आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वारे चालू आहे जोरामध्ये. तर त्या अनुषंगानं मी एक तुम्हाला आवाहन करू इच्छितो की सध्या देशामध्ये जे काही महागाई चालू आहे, पेट्रोलचे, डिझेलचे, गॅसचे जे काही भाव वाढले आहेत, तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे, तरुणांच्या हाताला काम नाही आहे. जे सगळीकडे असे वेगवेगळी परिस्थिती असताना देशावर म्हणजे भयानक असे कर्ज लादले गेलेलं आहे. तर त्या सर्व बाबींचा विचार करूनच तुम्ही त्या योग्य उमेदवाराला मतदान करावं अशी माझं परखड मत व्यक्त करतो. कारण ज्यावेळी 2014मध्ये भाजपचे सरकार आलं होतं, त्यावेळेस जे काही आश्वासनं दिली होती, त्यावेळेस जे काही सांगितले होतं त्यापेक्षा वेगळंच आज घडते. 2 कोटी नोकऱ्या कुठे आहेत? तरुणांना म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे, महागाई वाढत आहे, देशावर एवढं मोठं कर्ज लादलं गेलं आहे, तर शेतमालाला भाव नाही आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करूनच मतदान करावं एवढी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.